Hello students, welcome in series of 8086 microprocessor lecture. In this lecture, we will study here the string instructions. What is the meaning of string instruction? String in an assembly language is just a sequentially stored bytes or word. String instruction basically कशासाठी यूज केले जातात? बाईट आणि वर्ड्स डेटा स्टोअर करण्यासाठी स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन यूज केले जातात. देर आर व्हेरी स्ट्रॉंग सेट ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन इन 8086 microprocessor. By using these instructions, the size of the program is considerably reduced. म्हणजे by using string instructions, the size of program will be reduced here. There are different types of string instructions are available. First string instruction is the compare destination comma source. CMPS DES comma SRC. It is nothing but compare the string bytes or word. String instructions, yes, the meaning काय असणार आहे? String instructions are basically used to store the bytes or word data. ऑलरेडी स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स आर बेसिकली यूज टू स्टोअर्ड बाईट आणि वर्डचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स काय केले जातात? यूज केले जातात. सी एम पी एस म्हणजे काय? कम्पेअर. CMP इज नथिंग बट कम्पेअर. काय कम्पेअर करायचं आहे? कम्पेअर द स्ट्रिंग बाईट्स और वर्ड. कम्पेअर द स्ट्रिंग. येस द मिनिंग काय? स्ट्रिंग. इट कम्पेअर्स द स्ट्रिंग बाईट्स और वर्ड. SCAS स्ट्रिंग. SCAS स्ट्रिंगचं काय असणार आहे मिनिंग? स्कॅन ए स्ट्रिंग. इट कम्पेअर्स द स्ट्रिंग विथ ए बाईट इन AL और विथ वर्ड इन AX. काय कम्पेअर करतं ते? AHचा डेटा ALशी काय करतं ते? म्हणजे स्ट्रिंग बाईट इन AL विथ वर्ड इन AX. AXचा डेटा ALशी काय करतं ते? कम्पेअर करतं म्हणजे स्कॅन करतं. त्यानंतर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. देर आर 3 टाइप्स ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स आर बेसिकली यूज. मूव हे इन्स्ट्रक्शन आहे आपल्याकडं. मूव काय करतं? ट्रान्सफर करतं. मूव स्ट्रिंग विथ बाईट आणि मूव स्ट्रिंग विथ वर्ड. बी इज नथिंग बट माईट. मूव म्हणजे काय? ट्रान्सफर करणे. यसचं मिनिंग काय? स्ट्रिंग. बी म्हणजे इज नथिंग बट युअर बाईट. मूव, यस इज नथिंग बट स्ट्रिंग आणि डब्ल्यू इज नथिंग बट वर्ड. मूव स्ट्रिंग विथ बाईट आणि मूव स्ट्रिंग विथ वर्ड. इट इज कॉजेस मुव्हिंग ऑफ बाईट और वर्ड फ्रॉम वन स्ट्रिंग टू अनदर. मूवमध्ये काय होतो? डेटा ट्रान्सफर होतो. इन दिस इन्स्ट्रक्शन तर द सोर्स स्ट्रिंग इन डेटा सेगमेंट. सोर्स स्ट्रिंग जी असते ती कशामध्ये प्रेझेंट असते? डेटा सेगमेंटमध्ये प्रेझेंट असते. आणि डेस्टिनेशन सेगमेंटमध्ये काय प्रेझेंट असतं? डेस्टिनेशन स्ट्रिंग ही एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये प्रेझेंट असते. रिमेंबर दॅट in source string is present in data segment and destination string is present in extra segment. डेटा सेगमेंटचा ऑफसेट रजिस्टर काय आहे? SI आहे आणि एक्स्ट्रा सेगमेंटचा ऑफसेट रजिस्टर काय आहे? DI आहे. इट इज रिमेंबर दॅट द ऑफसेट रजिस्टर ऑफ डेटा सेगमेंट इज SI अँड द ऑफसेट रजिस्टर ऑफ DI इज नथिंग बट एक्स्ट्रा सेगमेंटचा ऑफसेट रजिस्टर आहे. नेक्स्ट सी हिअर इन दिस PPT. सोर्समध्ये काय प्रेझेंट असतं? सोर्समध्ये डेटा सेगमेंट विथ ऑफसेट रजिस्टर SI आणि डेस्टिनेशन्समध्ये काय प्रेझेंट असतं? एक्स्ट्रा सेगमेंट विथ DI. यू मस्ट इन्श्युअर दॅट DS अँड ES आर करेक्ट. म्हणजे सोर्स इंडेक्समध्ये काय प्रेझेंट असणार आहे? डेटा सेगमेंट अँड इन डेस्टिनेशनमध्ये एक्स्ट्रा सेगमेंट्स आर प्रेझेंट. SI इज द ऑफसेट रजिस्टर ऑफ DS अँड DI इज द ऑफसेट रजिस्टर ऑफ ES respectively. You must ensure that SI and DI are offset register of DES and ES respectively. आता बेसिकली स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन वरती काय डिपेंड असतं? कोणता फ्लॅग चेक केला जातो? डायरेक्शन फ्लॅग इज सेट. इन स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन डायरेक्शन फ्लॅग इज सेट. ज्या वेळेला काय असेल? डिरेक्शन फ्लॅग काय असेल? 0 असेल. डिरेक्शन फ्लॅग काय असेल? 0 असेल. त्यावेळेला स्टॅक पॉइंटर काय होतो? इन्क्रीमेंट होतो. सी हिअर इन मूव स्ट्रिंगमध्ये काय होतं? ज्या वेळेला DS इज नथिंग बट सोर्स अँड ES इज नथिंग बट डेस्टिनेशन. मूव स्ट्रिंग फॉर्मॅट कसं असणार आहे? मूव स्ट्रिंग विथ बाईट आणि मूव स्ट्रिंग विथ वर्ड. पण कसं असणार? ज्यावेळी तुमचा काय असेल? DF जर 0 असेल, डिरेक्शन फ्लॅग जर काय असेल? 0 असेल तर SI म्हणजे काय? स्टॅक पॉइंटर. स्टॅक इंडेक्स इज इन्क्रीमेंटेड बाय 1. SI DF ची व्हॅल्यू जर 0 असेल, सी हिअर इफ इन मूव स्ट्रिंग बाईट आणि आपल्याकडे 2 अवेलेबल आहेत. मूव
स्ट्रिंग वर्ड मूव SW. मूव स्ट्रिंग बाईटचं वर्किंग कसं होतं, इफ DF इज इक्वल टू 0 असेल, DF इज नथिंग बट युअर डिरेक्शन फ्लॅग, डिरेक्शन फ्लॅगची जर व्हॅल्यू काय असेल 0 असेल तर तुमचा सोर्स इंडेक्स असणार आहे. सोर्स इंडेक्स इज इन्क्रीमेंटेड बाय SI प्लस 1, म्हणजे SI प्लस 1 ने इन्क्रीमेंटेड. सोर्स इंडेक्सची व्हॅल्यू जर काय असेल 4 असेल तर मूव स्ट्रिंग बाईट यूज केल्यानंतर सोर्स इंडेक्सची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीमेंट होते. आणि DI इज नथिंग बट डेस्टिनेशन व्हॅल्यू, DIची पण व्हॅल्यू काय होते, इन्क्रीमेंटेड होते. DIची व्हॅल्यू पण काय इन्क्रीमेंटेड होते. कितीने इन्क्रीमेंट होते, +1 काय होते, इन्क्रीमेंटेड होते. आणि जर मूव स्ट्रिंग बाईटमध्ये DFची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल, DFची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल तर सोर्स इंडेक्स काय होतं, सोर्स इंडेक्स डिक्रीमेंट होतं, SI मायनस 1 होतं. SI मायनस काय होतं, 1 होतं. आणि डायरेक्शन फ्लॅग असतो म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्स असणार आहे, ते डेस्टिनेशन इंडेक्स पण काय असणार आहे, डिक्रीमेंटेड बाय 1 असणार आहे. रिमेंबर दॅट मूव स्ट्रिंग बाईटमध्ये ज्यावेळेला DFची व्हॅल्यू, DF इज नथिंग बट युअर डिरेक्शन फ्लॅग, डिरेक्शन फ्लॅगची व्हॅल्यू जर 0 असेल तर सोर्स इंडेक्स is incremented by 1 as well as destination index is incremented by 1. If DF is equal to 1, if DF is equal to 1, if value of DF is equal to 1, then source index is decremented by 1 and destination index is decremented by 1. आता मूव स्ट्रिंग विथ वर्ड, मूव स्ट्रिंग विथ वर्ड मध्ये काय होतं, DFची व्हॅल्यू इथं पण काय असणार आहे, तुमची 0 असणार आहे. ह्या स्टेटमेंटमध्ये, ह्या स्टेटमेंटमध्ये DFची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. पण त्यावेळी किती न, वर्ड म्हणजे 2 बाईट, त्यामुळे सोर्स इंडेक्स काय होणार आहे, सोर्स इंडेक्स इन्क्रीमेंटेड होणार. कितीने इन्क्रीमेंटेड होणार, +2 व्हॅल्यूनं काय होणार आहे, इन्क्रीमेंटेड होणार. डेस्टिनेशन इंडेक्स पण तुमचा काय होणार आहे, इन्क्रीमेंटेड होणार आहे. कितीने इन्क्रीमेंटेड होणार आहे, +2नं काय होणार आहे, इन्क्रीमेंटेड होणार आहे. +2नं काय होणार आहे, इन्क्रीमेंटेड होणार. फॉर DF इज इक्वल टू 1 असेल, DF इज इक्वल टू 1 असेल तर काय होणार आहे, डायरेक्शन फ्लॅग जर 1 असेल तर डेस्टिनेशन इंडेक्स काय होणार आहे तुमचं, 2नं डिक्रीमेंटेड होणार आहे. 2नं काय होणार आहे, डिक्रीमेंटेड होणार आहे. आणि SI पण काय होणार आहे, 2नं काय होणार आहे, डिक्रीमेंटेड होणार आहे. SI पण काय होणार आहे, 2नं डिक्रीमेंटेड होणार आहे. रिमेंबर दॅट इन मूव स्ट्रिंग बाईट इफ DF इज इक्वल टू 0 then source index and destination index incremented by 1. If DF is equal to 1 then source index and destination index are decremented by 1. In move string byte, if DF is equal to 0, source index and destination index incremented by +2, and DF is equal to 1 then source index and destination index decremented by 2. This is related to the move string byte. This is related to the move string byte. Actually कसं असतं ह्याच्यामध्ये, स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये स्ट्रिंग ऑपरेशनचे पेयर्स आहेत. फर्स्ट पेयर कोणता आहे, मूव स्ट्रिंग. सेकंड पेयर कोणता आहे, मूव स्ट्रिंग विथ बाईट. आणि थर्ड पेयर कोणता आहे, मूव स्ट्रिंग विथ वर्ड. कारण की स्ट्रिंगमध्ये आपण एकतर बाईट किंवा वर्ड डेटा काय करू शकतोय, ट्रान्सफर करू शकतोय. हा मूव स्ट्रिंगच्या रिलेटेड झाला. त्यानंतर सेकंड केस कसा आहे, लोड. LOD म्हणजे काय असणार आहे, लोड. LODचं मिनिंग काय, लोड. पण आपण आता कोणतं इन्स्ट्रक्शन स्टडी करायला लागलो, स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. सो हिअर आय एम रायटिंग एज द लोड. येस, सो लोड स्ट्रिंग विथ बाईट, कारण की डेटा आपण बाईटमध्ये ट्रान्सफर करतोय, किंवा लोड स्ट्रिंग विथ वर्ड. लोड स्ट्रिंग विथ वर्ड, दिस इज द सेकंड. थर्ड वन इज द स्टोअर. स्टोअरचं काय असणार आहे, STO. STO इज नथिंग बट स्टोअर. STOचं मिनिंग काय असणार आहे, स्टोअर. स्टोअर स्ट्रिंग. स्ट्रिंग इज द सफिक्स फॉर, S is the suffix for string. So STOS. STOS is store string. Store string with byte. Store string with byte. And third point is the store string with word. Store string with word. Similarly, fourth is the CMPS. CMPS is nothing but compare. CMPS चं meaning काय आहे, compare. Compare काय केलं जातं, compare string. Compare string with word. Compare string with byte आणि compare string with word.
Compare string with word. This is the next pair of your string operation. त्यानंतर फिफ्थ पेअर कोणता असणार आहे? This is fifth pair is nothing but repeat. Fifth pair is nothing but repeat. REP is nothing but repeat. Repeat मध्ये काय असणार आहे? repeat हा ऑलरेडी एक पार्ट झाला. त्यानंतर repeat while REP repeat while equal REP चं मिनिंग काय? repeat while equal आणि repeat while non zero. repeat while non zero किंवा while zero. repeat while zero हा पण काय झाला? एक पार्ट झाला. त्यानंतर REP any is nothing but not equal. repeat if not equal आणि REP NZ repeat if not equal to 0. हे पण कशाचा पार्ट आहे? तुमच्या स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनचा हा पार्ट आहे. म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन डेटा काय करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी आपण स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन काय होतो? यूज होतो. सिमिलर सगळ्यामध्ये काय असतं? ज्यावेळेला डिरेक्शन फ्लॅग तुमचा 0 असेल, ज्यावेळी डिरेक्शन फ्लॅग तुमचा काय असेल? 0 असेल. ज्यावेळी डिरेक्शन फ्लॅग काय असेल? 0 असेल तर काय होतं? इन्क्रिमेंटेड बाय 1 होतं. डिरेक्शन फ्लॅग असेल काय असेल? SI आणि DI इन्क्रिमेंटेड बाय काय होतात? 1 होतात. इन्क्रिमेंटेड बाय 1. आणि जर डिरेक्शन फ्लॅग 0 असेल तर काय होतात? डिक्रिमेंटेड होतात. डिक्रिमेंटेड बाय 1 होतात. सिमिलरली डिक्रिमेंटेड बाय 1 होतात. हे कशामध्ये झालं? बाईटमध्ये झालं. आणि वर्डमध्ये काय होतं? इन्क्रिमेंटेड बाय 2 आणि डिक्रिमेंटेड बाय 2 होतात. इन्क्रिमेंटेड बाय 2 होतात. कधी होतात? डिरेक्शन फ्लॅग इज इक्वल टू 0 असेल तर इन्क्रिमेंटेड बाय 2. डिरेक्शन फ्लॅग इज इक्वल टू 1 असेल तर डिक्रिमेंटेड बाय 2. हे ऑल ओव्हर सगळे तुम्ही जे इन्स्ट्रक्शन स्टडी केले त्या सगळ्या इन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड ह्या काय असतात? यूज केल्या जातात. म्हणजे मूव्हसाठी यूज केल्या जाणार, कम्पेअरसाठी यूज केल्या जाणार, स्टोअरसाठी यूज केलं जातं. त्यानंतर रिपीटसाठी, स्कॅनिंगसाठी यूज केलं जातं. आता स्कॅनचं मिनिंग काय आहे? SCA म्हणजे काय? स्कॅन स्ट्रिंग. SCA स्कॅन विथ बाईट आणि SCA स्कॅन विथ वर्ड. हे कशाचं मिनिंग झालं? तुमच्या स्कॅनिंगचं काय झालं? मिनिंग झालं. See here in this video string instructions. In string instructions, repeat is nothing but this is an instruction prefix. It causes the repetition of the instructions until CX becomes 0. म्हणजे हे काय करतं? रिपीटेशन सारखं करतं. तुम्हाला डेटा जर सेम डेटा सारखा हवा असेल तर त्यासाठी रिपीट इन्स्ट्रक्शन काय केलं जातं? यूज केलं जातं. रिपीट मूव स्ट्रिंग बाईट फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. इट कॉपीज बाईट by byte contents. Repeat instructions repeats the operation move string until CX becomes 0. Now see here in this move string byte, compare string, scan string, load string and load store string. Scan string चे दोन पार्ट आहेत. स्कॅन विथ बाईट आणि स्कॅन विथ वर्ड. लोडचे पण दोन पार्ट आहेत. लोड विथ स्ट्रिंग बाईट आणि लोड विथ वर्ड. Store string with byte and store string with word. Move string with byte, move string with word. Compare string with byte, compare string with word. In all these mnemonics, here the string byte असेल तर data source index or destination index is incremented by 1 or decremented by 1. Incremented by 2 or decremented by 2. It is depend on your direction flag. In direction flag, again I am repeat, in direction flag if df is equal to 0 then data is incremented by 1 in byte and data is incremented by 2 in word. If df is equal to 1 then data is decremented by 1 in byte or data is decremented by 2 in word. If any queries related to this lecture then you will ask me.